की हा सामना जर तो जिंकू शकला तर त्याला प्लेऑफ मध्ये येता येईल, आणि जर हा सामना त्यांना लॉस किंवा पराभव मान्य करावा लागला तर मग मात्र त्यांचा प्रवास या स्पर्धेतला थांबणार आहे. डाव चालू. पहिला चेंडू आपण पाहतो प्रतीक चांदगुडे. पॉइंट मध्ये चेंडू शांत पद्धतीनं जमीर तांबोळीनं पहिल्या बॉलला फेस केलाय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आणि एका सिंगलच्या बरोबरीत आपण पाहाल पहिल्या चेंडूवरती संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन होत असताना धावपलकीचा सिलसिला मात्र सुरू केलाय. इथून पाठीमागे तुम्ही या मैदानावरती अनेक मॅच खेळलेला, काल आज 4 दिवस झाले तुम्ही या विकेटवरती खेळताय. कोऑर्डिनेशन टीमचा आता तयार झालेला आहे, अनुभव तुमच्या पाठीमागे मोठा आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आपण पाहतो या मॅचला आता तुम्हाला सामोरं जायचं आहे. अरे बॅट न स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढे दुसऱ्या धावेसाडीच्या प्रयत्नात फेक येते. या चुका पाटील 11 तुम्हाला महागड्या साबित ठरतील. जयदीप डॉक्टर यांच्या प्रत्येक षटकारासाठी सलीम सरांकडून 101 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. डॉक्टर जयदीप सलीम शेख साहेबांनी हे पारितोषिकाची घोषणा केलेली आहे आणि ते खेळाडू तुम्हाला ऑन स्ट्राईक एंडला बघायला मिळतील. संधी निर्माण झाली होती आपण पाहाल पुढे धावबादची, मात्र थोडासा क्षेत्ररक्षकांचा गाफीलपणा हा त्यांना नडलाय आणि ती आलेली संधी हातातून निघून गेली. संधी चोर पावलं नाही त्याने चोर पावलं निघून सुद्धा जाते. त्या संधीचं सोनं तुम्ही कशा पद्धतीने करता या गोष्टीला जास्त महत्व आहे. हा बॉल यावेळेस थोडासा अनप्रिडिक्टेबल, द मॅजिक ऑफ फिंगर, बॅक अँड डिलिव्हरी थोडाशा धीम्या गतीने टाकला होता चेंडू. प्रतीक चांदगुडे हुशार आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायचं हे त्याला चांगलं माहीत आहे आणि आज सुपर वॉरियर्स बरोबरीत लढतोय. सुपर वॉरियर्स आता जमीर तांबोळी कॅप्टन आहे. ओ ओके डन भैया, जास्त नाही लागलंय. पहिल्या षटकाचा खेळ आपण बघायला आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आतापर्यंत अचूकल्याने लेन अचूक टप्प्यावरती टाकलेले चेंडू आहेत प्रतीक चांदगुडे यांचे. सामन्याचं महत्व प्रतीक चांदगुडेला चांगलं ठाऊक आहे की या मॅचचं महत्व काय, कारण वर्षभर वाट बघितली जाते या स्पर्धेची. गणपत भाऊ चला मैदानातून या लगेच. भैया पडल्या बरोबर सगळ्यात जास्त धावतात मध्ये आलेला माणूस आहे गणपत क्षीरसागर, जे तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा एकदा आपल्या जागेवरती जातील तर प्रतीक चांदगुडे ट्रॅक वरती रेडी आहेत, ज्यांच्या षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे साहेबांकडून. ते ऑन स्ट्राईक आहेत. डॉक्टर ऑन स्ट्राईक. बॉल पॉइंट मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूचा वेग कमी केला. ज्यावेळेस एक समान ताकदीच्या टीम पुढे येतात ना त्यावेळेस तो थ्रिल सुद्धा बघण्यासारखा असतो. आणि प्रीमियर लीग टीम तुम्ही खेळताय, आता प्रीमियर लीग ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस प्रीमियर लीगचं सुरक्षा कवच तुमच्याकडे असतं. म्हणजे एखादा सामना तुम्ही जर हरला ना तर लगेच तुमचा प्रवास स्पर्धेतला संपत नाही. हे सुरक्षा कवच आहे जे प्रीमियर लीगचं आहे. मात्र आता ते हटलंय, ते निघून गेलंय. इथे तुम्हाला या मॅच मध्ये खेळायचंच आहे. सामना आपण पाहतो मैदानावरती. हा बॉल आडव्या बॅट न चेंडू.
12 धावा धावपलकेवरती आहेत. 12 ऑन बोर्ड. बॉल 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 सांगायचेत का? पहिल्या ओव्हर मधलेच ना? हा, पहिल्या ओव्हरला बॉल किती झालेत? पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलला 2 धावा आल्या, तिसरा निर्धाव, चौथ्या चेंडूवरती 2 धावा, पाचवा चेंडू नो होता आणि नंतर पाचवा पुढे मग सिंगल सिंगल अशा 2 सिंगल आहेत, म्हणजे 6 बॉल झालेत. नो नंतर 2 सिंगल आहेत ना जमीर? आहेत ना 2? हा मग मग झालेत. बरोबर आहे, पहिलं ओव्हर झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समोर टाकून झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती धावा बघाल तर 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावपलकेवरती पहिल्या षटकाचा खेळ समोर टाकून झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावांचा आकडा हा धावपलकेवरती आपण आतमध्ये बघतोय. लखन लखन लकडे. चला टीम थोडं स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. आयोजकांकडून आपल्याला सूचना आहे की आपण थोडंसे मॅच थोडी स्पीडअप करायची आहे, कारण 4:44 होत आहेत. बॅड लाईट आपल्याला करायची नाही. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक टाकून झालंय. 12 धावा धावपलकेवरती लखन लकडेला आता बॉलिंग मार्कवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी प्रतीक चांदगुडे देतोय. जमीर तांबोळीसाठी चक्रव्यूह टाकलाय, सापळा टाकलाय प्रतीक चांदगुडेनं, कारण माहित आहे जमीर तांबोळी जर मैदानात उभा राहिला ना 4-5 षटकं तर हा खेळाडू हा धावपलक 80-90 पर्यंत घेऊन जाईल. हे प्रतीक चांदगुडेला चांगलं माहित आहे आणि त्याला रोखण्याचा प्लॅन आहे. लखन लखन लकडे वेल बॉलिंग, लाईन लेन चांगली. डॉक्टर पुढे आले होते, मात्र पुन्हा एकदा त्यांनी पायांना ब्रेक लावला आणि माघारी आले. तो धोका पत्करला जाणार नाही. वॉरियर्सला हा सामना जिंकत पॉइंट टेबल वरती आपली जागा भक्कम करायची आहे, तर प्ले ऑफ मध्ये येण्यासाठी अजूनही संधी असणारा पाटील 11 या मॅच मध्ये आपली जागा निश्चित करून ठेवतो की त्यांचा प्रवास या स्पर्धेतला संपतो. या मॅचच्या निकालावरती त्यांचं भवितव्य अवलंबून आहे, त्यामुळे श्वास रोखून धरायला लावणारा सामना आहे. जमीर तांबोळी एक बाउंड्री. मधून आलेला हा एक सनसनी चौकार. हो हो हो, लखन लकडेची ताकद बघा तुम्ही. तशाच तसं उत्तर दिलं जात आहे. लखन लकडेकडे कॉन्फिडन्स मोठा आहे, कारण या स्पर्धेतलं पहिलं विकेट हॅट्रिक घेण्याचा मान ज्या खेळाडूकडे आहे तो मान प्राप्त असणारा, बहुमान प्राप्त असणारा लखन लखन लकडे. बॅट अँड बॅटर जमीर तांबोळी. बेस्ट वर्सेस बेस्ट, शांतता आहे वातावरणामध्ये. बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड लॉग ऑन. इरफान वेल स्टॉप, थांबवलाय चेंडू आपण पाल. इरफाननं एक चांगलं कलेक्शन तिथे बघायला मिळालंय. धावपलकेचा पाठलाग आम्ही करू हा निर्णय घेतला होता प्रतीक चांदगुडेनं आणि या निर्णय बरोबरीत आता तो पुढे आलाय. निर्णय महत्वाचाच असतो. आम्ही एक गोष्ट कायम सांगतो, माणूस कष्टानं कधीच मोठा होत नाही, माणूस निर्णयानं मोठा होतो. तुमचा निर्णय चुकला की मग तुमचं आयुष्य चुकत जातं. कधी कधी प्रश्नही कळत नाही आणि मग उत्तरही चुकत जातं. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, मात्र प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जात असते. त्यामुळे निर्णय महत्वाचा माणसाच्या आयुष्यामध्ये. हो हो हो, डॉक्टर डॉक्टर 101 रुपयांचा पारितोषिक. लेन लेन बोधा बॉल समोर टाकला होता आणि समोरचा चेंडू बरोबर उडवला आणि सर टाकून दिला सीमारेषेच्या पार. लेन नाही टाकू शकत तुम्ही. विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. एक षटकार राहिला. धावपलकेवरती जाऊ.
23 धावा 23. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 23 धावांचा आकडा आहे. पॉवर प्लेचं जे रेस्ट्रिक्शन होतं ते पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन मात्र आता हटलेलं आहे. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये अजून फिल्डिंग टीम तुम्हाला विकेट मिळाली नाही. पहिल्या विकेटची भागीदारी तयार होते. 23 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 चा खेळ आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा प्रतीक चांदगुडे ट्रॅक वरती तयार आहेत. पहिल्या षटकामध्ये टीमला चांगल्या मापक धावांवरती रोखणारा खेळाडू संघाचा कॅप्टन अगेन्स्ट कॅप्टन. 2 कॅप्टन एकमेकांच्या पुढे आहेत. जमीर तांबोळी आडव्या बायतनं तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात. प्रतीक चांदगुडेच्या हातावरती चेंडू आहे. पहिला चेंडू स्विंग अँड मिसची कहाणी. तुम्ही जितक्या वेगात चेंडू टाकताना तितक्या वेगात चेंडूला वळण देण्याची ताकद तुमच्याकडे असावी. तुमच्याकडे व्हेरिएशन असावं. फुल टॉस टाकलाय. फुल टॉस नाही प्रतीक. फुल टॉस नाही अलाव केला जाणार. उडवलाय जमीरनं. मिड विकेट बोर्डलाईन बाहेर. पार्टनरशिप 31 धावांची पहिल्या विकेटसाठी. तर प्रतीक चांदगुडे यांच्या विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक. सलीम शेख साहेबांकडून आपण पाहतो प्रतीक चांदगुडेच्या इथून पुढच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. हाफ टप्पा होता थोडासा. हाफ ट्रॅकर चेहऱ्याच्या समोरनं चेंडू निघून गेला जमीरच्या. ज्याला म्हटलं जातं परफ्यूम डिलिव्हरी. वेस्ट इंडिज मध्ये म्हटलं जातं की जो चेंडू चेहऱ्याच्या समोरनं निघून गेला आणि सहयष्टीरक्षकाच्या हातावरती. 1 षटकार खेळला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा प्रतीक चांदगुडेचं कमबॅक बघताय मॅच मधून. ओ हो यावेळेस बॅटच्या आतली कड आहे कदाचित आणि बॉल निघालाय सरळ. नंतर 35 धावा धावपलक्यावरती सुपर वॉरियर्स. या सुपर वॉरियरची गंमत आहे. अर्थात ही सुपे प्रीमियर लीगची गंमत आहे आणि तुम्ही बघाल एक मोठी मॅच आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा धावपलक्यावरती षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. पुन्हा एकदा लखन लकडेला या आधीच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं. खूप चांगल्या पद्धतीचे त्याची लाईन लेंथ आहे. क्लीन गोलंदाजी ऍक्शन आहे आणि एक चांगला गोलंदाज म्हणून लखन लकडेची ओळख आणि त्याला पुन्हा 4थं षटक टाकण्याची जबाबदारी पुढे. ओ पहिला बॉल लखन
नो बॉल आणि नो बॉल वरती आलाय चौकार. कारण त्यांच्याकडे भरपूर काही आपण बघितलेत विजय आहेत. बॉल उडवलाय. प्रदीप चांदगोडेनं खूप लांबून तो चेंडू थांबवण्यासाठीचा प्रयत्न केला होता. सर्व काही आपल्या या टीमसाठी द्यायचं आहे. संघनायक म्हणून खांद्यावरती जबाबदारी मोठी आहे. जबाबदारीचं कोणतंही वय नसतं. कोण ते लहानपणापासून पार पाडत असतो तर कोणती 50 ओलांडून सुद्धा टाळतो. आणि जो फक्त पाण्यानं आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या बरोबरीत उपस्थित आहेत सन्माननीय श्री हनुमंत चांदगोडे सर, ज्यांची लेखणी, त्यांचे शब्द आणि त्यांच्या शब्दातून उमटणारी आपण पाहतो एक नवीन माया आहे. असे आमचे चांदगोडे सर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या बरोबर जॉईंट आहेत. 4थं षटक आहे. 4थ्या षटकाचा खेळ धावफलक आपल्यापर्यंत पोहोचू टेम. ओपनर बॅटर आपण पाहतो तयार आहेत. जमीर तांबोणी पुन्हा एकदा हा चेंडू डाऊन द ग्राउंड. माती कापत आपण पाहतो हा चेंडू बॉन्ड लाईनच्या अगदी जवळ तो थांबवलाय. पुन्हा एकदा कलेक्शन तिथे चांगलं दिसलंय. फक्त एक सिंगल धाव तिथे येईल आणि एका सिंगल धावेच्या मदतीनं 45 धावांचा आकडा हा धावपलकीवरती आहे. 45 धावा आहेत टीम आणि यानंतर अजून येणारी 2 षटकं आहेत. 45 धावा धावपलकीवरती. विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्विंग अँड मिस ठिकाणी उत्कंठ शिकेला पोहोचवणारा सामना आहे.
आता नवीन गोलंदाज 2. पन्नास पेक्षा जास्त धावा आतापर्यंत एकही बॅटर बाद नाही. 50 धावांची मोठी भागीदारी, ओपनिंग पार्टनरशिप दिसली. आता डेथ ओव्हरला पण पाल सुरुवात होते. संदीप आपण पाल बॉलिंग मार्क वरती 5वं षटक घेऊन पहिला चेंडू आपण पाहतो संदीप यांचा. स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांकडून. षटक क्रमांक सुरुवात होतोय 5वं आणि ते पहिला बॉल त्यांचा स्क्वेअर आहे. एका अतिरिक्त धावेने आपण पाल धावपलकीवरती खेळ पुन्हा एकदा पुढे येणार आहे, बदलणार आहे. मॅच एका धावेसाठी सुद्धा तुम्हाला बघा किती संघर्ष करायला लावते. हार्डर द स्ट्रगल ग्रेटर द विक्ट्री. जितना बड़ा आपका संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. ये बड़े मैच के बड़े खिलाड़ी है वॉरियर्स बनाम पाटील. बॉल पुन्हा एकदा वाईड. लागोपाठचे 2 वाईड. 54 धावा धावपलकीवरती. 2 चेंडू लागोपाठचे वाईड आहेत. तो आलाय. खेळाडू धावबाद. संजय निकाळजे. पुन्हा एकदा तो आलाय. त्याला आणलाय. संदीप आपण पाल तर काल बारामती कप गाजवणारा खेळाडू संजय निकाळजे. दोन धावा त्या चेंडूवरती आणि वाईडची 1. अशा टोटल 3 धावा. हे षटक लांबच चाललंय. DRS घेतलाय फिल्डिंग टीमने वाईड साठी. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावपलकीवरती धावा आहेत त्या. धावा किती आहेत? 56 धावा. 56 धावा धावपलकीवरती. 56 धावा धावपलकीवरती पुन्हा एकदा मॅच सुरू होणार आहे. आजच्या दिवसातील होणारा शेवटचा आणि अंतिमचा सामना आपण पाहतो या 2 टीम मध्ये.
संदीप चांदगुडे. ओहो हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांनी कळवलंय. हा व्हाईट बॉलचा कॉल आपण पाहतो पुढे. व्हाईट बॉल बरोबरीत पुन्हा एकदा आपण पाहतो मॅच मध्ये परिस्थिती पुन्हा एकदा बदलताना दिसणार आहे. संघाचे संघ मालक हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शशिकांत आबा चांदगुडे प्रसिद्ध गाडा मालक त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होतंय. स्वागत त्यांचं या स्पर्धेमध्ये. हा बॉल संजय निकालजे यांचा उडवलाय बॉल. प्रदीप चांदगुडे आपण पाहतो चेंडू पर्यंत फेक यष्टीरक्षकाकडे. 2 धावा त्या चेंडूवरती पुढे मिळणार आहेत. या 2 धावेने धावपलकीवरती खेळ पुन्हा एकदा पुढे येईल. 5व्या षटकाचा खेळ आहे. 5व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मॅच मध्ये. या मॅच मध्ये कोणता संघ टिकून राहील चॅम्पियन पद स्वतःकडे ठेवण्यासाठीचा प्रयत्न आहे. लढाई मोठी आहे. वॉरियर्स बरोबर पाटील 11 तुम्ही खेळताय आणि तुम्ही धावपलकीचा पाठलाग करण्याचा निर्णय हा सर्वस्वी तुमचा आहे. त्यामुळे एक चांगली गोलंदाजी. रूम देणं नाही, जागा देणं नाही. बॅटिंग टीमनं भागीदारी मोठी टाकली आहे. संजय निकालजे उडवलाय बॉल. धावा धावपलकीवरती 65 धावा धावपलक आपण पाहाल. हे खूप लांबलेलं षटक आहे संदीप चांदगुडेचं. आतापर्यंत काही व्हाईट बॉलची संख्या जास्त आहे. बॉल आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 रन चौकार. 69 धावा सुपर वॉरियर्स कडे. 5वं षटक आहे. 5व्या क्रमांकाचं षटक आतमध्ये सुरू असताना धावपलकीवरती 69 धावांचा आकडा धावपलकीवरती. बेस्ट ऑलराऊंडर आहे संजय निकालजे सुप्यातला. बारामती सारख्या मोठ्या शहरा ठिकाणी प्रीमियर लीग मध्ये आपली जागा निश्चित करणारा खेळाडू आहे आणि ती जागा त्यानं स्वतःच्या ताकदीनं बनवली आहे, स्वतःच्या कर्तृत्वानं बनवली आहे आणि तोच खेळाडू आज या मॅच मध्ये सुद्धा. ओ मारलाय बॉल पुन्हा एकदा लांब स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एक षटकार. 75 धावा धावपलकीवरती. 75 धावांचा आकडा धावपलकीवरती पुढे. धावा धावपलकीवरती. 5 षटकांचा खेळ टाकून झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 75 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी कॅप्टन प्रतीक चांदगुडे कोणाच्या खांद्यावरती सोपवणार आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है और जिंदगी खिलती भी उसी के साथ हो. जो खिलाड़ी बेहतरीन होता है दर सबके एक से लेकिन हौसले बुलंद है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. इकडे तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने विजय मिळणार नाही. यासाठी संघर्षाचीच तयारी ठेवायची आहे. शेवटच्या षटकाला झालेली सुरुवात आहे. मिडविकेट मध्ये हा बॉल खेळाय डॉक्टरांनी. एक आली. एका धावेने धावपलकीवरती 76 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. गणेश जगताप शेवटचं षटक आपण पाहतो घेऊन आलेले बॉलिंग ट्रॅक वरती खेळाडू आहेत. 77 धावांचा आकडा. 76 धाव. हो निकालजे संजय निकालजे. एक ब्रँडेड स्ट्रोक आहे. षटकार. संजय निकालजेनं मैदानावरती आल्या बरोबरीत फिनिशिंग टच जबरदस्त देऊन टाकलाय. या षटकारानं 82 धावा धावपलकीवरती.
82 धाव आहे. कव्हर मध्ये हा फटका थोडासा फसलेला दिसलाय. 2 क्षेत्ररक्षक तिकडे आणि भरपूर दूरवरून जीवन जमदार आहे. वेल कॉट जीवन. न्यू बॅटर मैदानावरती सुपर टीमचे केरन पोलार्ड. जमीर सर शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत आणि जमीर सरांना आपण आतमध्ये आता पुढे खेळताना बघणार आहोत. मात्र संजय निकालजेचं जे काम होतं ना ते त्यानं करून टाकलं. 82 धावा धावपलक्यावरती. 82 ऑन बोर्ड. 82 धावा. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 5.3 षटकांचा खेळ टाकून झालाय. 82 धावा धावपलकीवरती आहेत. 5:09 होत आहेत. जमीर सरांना शेवटचे 3 चेंडू खेळण्याची संधी आहे आणि तेच आपण पाहिलं ऑन स्ट्राईक आता पुढे खेळण्यासाठी उभे आहेत. आजच्या दिवसातील होणारी शेवटची अंतिमची मॅच आहे. पहिला बॉल आणि बॅटनं इरफान पुन्हा एक धाव. कालचा दिवस घालवणारे जमीर सर 2 चेंडूवरती 2 षटकार खेळून सोपो वॉरियर्सला एक मोठा विजय प्राप्त करून देणारे टीमचा प्रमुख हुकूम एक काय. 2च चेंडू राहिले त्या मॅच मध्ये. हा बॉल डॉक्टरांनी खेळला बॅटनं. इरफान तिथे आपण पाहाल पुन्हा एकदा चांगलं कलेक्शन इरफानचं आहे. एक धाव धावपलकीवरती ऍड करू. एक धावेने धावपलक दाखवतोय. धावा 84 धावा. 84 धावा धावपलकीवरती आहेत. 84 धावा धावपलकीवरती. एक चेंडू जमीर सर आणि तो बॉल स्क्वेअर लेग मध्ये. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन आलेत आणि या चौकारानं इनिंग नंबर 1 संपली. 88 धावा धावपलकीवरती. तर जिंकण्यासाठी 89 धावेंची आवश्यकता. जिंकण्यासाठी 89 धावेंची आवश्यकता आहे. 6 ओव्हर मध्ये प्रतीक 89 बनवायचे. चला सुपा बॅड लाईट होईल. सुपा चला चला जमीर ह्या टीम आतमध्ये बॅड लाईट होईल. चला भैया चला बॅटिंग. चला बॅटिंग साठी 89 बनवायचे.
चला मॅच सुरू करा. 89 धावांचा पाठलाग आहे. एकोणनव्वद धावांचा खेळ आपण पाहाल. मॅचला आपण पाहतोय सुरुवात होणार आहे. ही जोडी महत्वाची. थोडासा आपण पाहतो बॅटिंग ऑर्डर बदलवलाय. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन थांबवलंय. इरफानला घेऊन प्रतीक चांदगुडे मैदानावरती आलाय आणि पहिलं षटक संजय निकाळजे. पहिला चेंडू प्रतीक चांदगुडेचा. प्रॉपर टायमिंग. उसळी घेणारा चेंडू होता. पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय बॉल आणि पाठवलाय सरळ सीमारेषा पार. प्रतीक चांदगुडेच्या प्रत्येक षटकारासाठी पुन्हा एकदा सलीम सरांकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकारानं डाव सुरू केलाय प्रतीक चांदगुड्याने. एकमेव धुवा आहे. 89 हा थांबला तर सहज बनवून टाकेल हे संजय निकाळजेला सुद्धा चांगलं माहित आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. डावाची सुरुवात झाली. अप्रतिम बॉल. यावेळेस मात्र थोडासा वेगात टाकलेला चेंडू होता. चेंडूच्या समोर फक्त बॅट उभी करण्याच्या प्रयत्नात दिसले प्रतीक चांदगुडे. 1 धाव आले. एका धावेच्या मदतीने धावपलकीवरती 5 धावा. पॉवर प्ले जो मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिल्या 2 षटकांचा तो महत्वाचा राहणारी टीम. कारण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तुम्ही धावा किती बनवणार आहात, किती धावा घेताय या गोष्टीवरती लक्ष आपण पाहतो असणार आहे. त्यामुळे पहिला जो मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे ना या मॅच मधून इरफान पहिल्या चेंडूवरती वाऱ्याच्या वेगात ते बॅट फिरले होते. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होतोय. 89 धावांचा पाठलाग टीम घेऊन उतरलाय. यासाठी सुरुवातच चांगली हवी. कारण जर सुरुवातीला धावा नाही आल्या तर मग मात्र रिक्वायर रन रेट मध्ये भरपूर वाढ होत राहील आणि त्यानंतर तो दबाव वाढत जाईल. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगला धावफलक बनवून हा सामना मोकळा करणं हे तुमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. बॉल. शतरक्षक त्यांना तुकडे आपण पाहतो. वेग कमी केला. पंचांनी वाईट सांगितला. वाईट वरती 1 धाव पळून आली म्हणजे 2 धावा या चेंडूवरती राहणार आहेत. वाईट आणि त्यावरती 1. 2 धाव आलेत. धावफलक आहे तो 7. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकीवरती. विजयासाठीचं टार्गेट मात्र 89चे हे लक्षात ठेवा टीम. धावांचा मोठा डोंगर फोडायचा आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य काही नाही. मात्र पुढे जमीर तांबोळीची तगडी फौज आहे. वॉरियर्स आहे ज्याला म्हटलं जातं योद्धा. फुल टॉस बॉल आणि बॉल पाठवलाय आडव्या बॅट. आडव्या बॅट न खेळलेला चेंडू. 4 धावा आलेले आहेत. चला टीम 4 चेंडू झाले 4. अरे बॅट न खेळलेला चेंडू होता. ओ हो अपील होती या चेंडूवर. बॅटिंग टीम ने DRS घेतलाय आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन बघायचंय पुढे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा कॉल आपण पाहतो पंचांनी दिलेला आहे. धावफलक 11 धावा.
इलेव्हन बूट 11 धावा धावपलिकेवरती 89चा पाठलाग आहे त्यामधल्या 11 धावा धावपलिकेवरती संजय निकालचे यांचं पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो आतमध्ये अजूनही चालू आहे. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर प्रतीक चांदगुडे. हा चेंडू फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने आपण पाहतो पुढे. एक धाव येईल. षटक क्रमांक 1 संपलाय. 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे 77 धावा. 30 चेंडू मध्ये 77 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 5 षटक आपण पाहतो अजून शिल्लक आहे. जरा बॅड लाईट होऊ शकतं त्यामुळे थोडस स्पीडअप ठेवा. 30 चेंडू आणि बनवायच्या त्या 77 धावा. 30 चेंडू मध्ये 77 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. पुन्हा प्रतीक चांदगुडे ऑन स्ट्राइक इन. पहिल्या ओव्हरमध्ये सेन्सिबल क्रिकेट दिसलाय तर जमीर थोडासा हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं आपण पाहतो चेंडू. मिड विकेट मध्ये आपण पाहाल क्षेत्ररक्षकाचे फंबल आलेत आणि त्यानंतर 2 धावा घेण्या इतपत वेळ आपण पाहतो तिथे मिळाला आणि 2 धावा त्या चेंडूवरती मिळणार आहेत. 77 मधल्या 2 कमी झालेत म्हणजे विजयासाठी आपण पाहाल अजूनही इथून पुढे 75 धाव्यांची आवश्यकता आहे. पावसाचा आवाज येतोय. गौरव चांदगुडे यांनी प्रसिद्ध चिंचेचे आडतदार मोनू चांदगुडे यांकडून भैया आपल्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं बक्षीस. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक मोनू चांदगुडे यांकडून. बॉल पुन्हा एकदा शिरापासून दूरवरती. व्हाईट बॉलचा कॉल. एका अतिरिक्त धावेने धावपलिकेवरती खेळ पुढे येईल. हे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. यानंतर 4 ओव्हर शिल्लक राहतील आणि मग 4 ओव्हरमध्ये विजयासाठी किती धावा बनवायच्या आहेत ना या गोष्टींचा तुम्हाला ते कॅल्क्युलेशन आपण पुढे आणू. चला फक्त मॅच थोडीशी स्पीडअप ठेवा. पावसाचं वातावरण आहे. पाऊस जर आला तर आपल्याला मॅच थांबवावी लागेल आणि मॅच थांबून चालणार नाही. या मॅचचा रिझल्ट महत्वाचा आहे आपल्याला. बॉल प्रतीक चांदगुडेनं मारलाय. हो झेल सापडला होता. सुटलाय झेल तुम्ही सोडलाय प्रतीक चांदगुडेचा. हा साध्या सुध्या मामूली खेळाडूचा झेल नव्हता. हा प्रतीक चांदगुडेचा झेल होता. हा खेळाडू इथून पुढे सुद्धा ही मॅच बदलू शकतो. ही ताकद आहे. जमीर तांबोळीनं तुमचं काम करून टाकलं होतं. जमीर तांबोळीनं तुम्हाला दिली होती संधी मात्र संधी गेली आणि त्यानंतर बघाल काय होतंय. त्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण. धावपलक आहे. दुसरं षटक आहे जमीर. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आणि बॉल डीप लॉग ऑफ सीमारेषा पार. अजून एक षटकार. या षटकारानं 29 धावा धावपलकेवरती. एक चेंडू अजून टाकायचा राहिलाय. चला वातावरण बिघडतंय. थोडं स्पीडअप ठेवा. 29 धावा धावपलकेवरती आहेत. 29 धावांचा आकडा आहे. हा बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून धावांची उधळण प्रतीक चांदगुडेच्या बॅट. चला टीम स्पीडअप करा.
24 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 55 धावा. 24 चेंडू मध्ये 55 धाव्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर आपण पाहतो ऑन स्ट्राईक एंडला तयार होतील. 24 मध्ये 56, 24 मध्ये 56 ची गरज आहे. हा बॉल पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगात ते बॅट. निर्धाव निर्धाव चेंडू. 23 चेंडू मध्ये बनवायच्या त्या अजून 56 धावा. 23 चेंडू आणि 56 धाव्यांची आवश्यकता आहे. 23 चेंडू मध्ये 56 धाव्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा संजय. A ball, Jamir down the ball. चला पटकन चला जीवन. जीवन आलेत न्यू बॅटर. अजूनही 56 धावा दूर आहे टीम. 56 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी अजून आहे. जीवन ऑन स्ट्राईक. या षटकाचा खेळ महत्वाचा, कारण संजय निकालजे हा टीमचा प्रमुख गोलंदाज आहे. सहजासहजी तो तुम्हाला लगेच धावा गोळा करू देणार नाही. त्याच्याकडे लाईन आहे, त्याच्याकडे लेंथ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे अनुभव मोठा आहे. जीवन आलेत आतमध्ये. पहिला बॉल आपण पाहिला आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात. एक धाव तिथे मिळेल. प्रतीक चांदगुडे धावला जोरात. अजूनही 55 धाव्यांची आवश्यकता खेळामध्ये. 55 धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकायचा असेल तर. हॅलो मॅच मधलं समीकरण आपण पाहतो थोडंसं आता बदलायला सुरुवात झालेली आहे. रिक्वायरमेंट थोडंसं वाढतंय. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर आपण पाहतो ऑन स्ट्राईक एंडला. प्रतीक चांदगुडेला आपण ऑन स्ट्राईक एंडला बघतोय. हा महत्वाचा दुवा. पुन्हा एकदा समोर शपल करत हा चेंडू डाऊन द ग्राउंड हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक समोर एक सिंगल येईल. विजयाच्या कॅल्क्युलेशनकडे नजर टाकू. चोपन्न धाव्यांची मॅच. 21 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 54 धावा. 20 चेंडू 54. 20 चेंडू मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि 20 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 54 धावा. अठरा चेंडू मध्ये बनवायच्या 54 धावा. 18 चेंडू मध्ये 54 धाव्यांची आवश्यकता खेळामध्ये. अठरा चेंडू मध्ये 54 धावा करायच्या जिंकण्यासाठी. प्रतीक चांदगुडे आणि जीवन जमदाडे पाटील 11 या संघाचा अजूनही दोन चांगले प्लेयर आतमध्ये खेळतायत. आणि किती रन करायचे जिंकायला? चला पंच सामना चालू करायचा आहे. पंच पाऊस आला इथं जवळ आला आता.
18 चेंडू मध्ये 54 धावांची मॅच. एका साईडला वातावरण बदललंय आणि खेळामधलं चित्र सुद्धा बदललंय. प्रतीक चांदगुडे ऑन स्ट्राइक इन. 18 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 54 धावा. 18 चेंडू 54 धाव्यांची आवश्यकता असणारा खेळ आतमध्ये उभा आहे. प्रतीक चांदगुडेला अजूनही या मॅच मध्ये तुम्ही बघा त्याचं शस्त्र त्याने हातातून खाली टाकून दिलेलं नाही. पॉइंट मध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय. ओ हो हो, क्षेत्ररक्षकाला नाही बॉल अडवता आला. बॉल गेलाय निघून सरळ सीमारेषा पार. 17 चेंडू आणि बनवायच्या त्या 50 धावा. 17 चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता है. इस कर्म भूमि में युद्ध जारी है और जो बहते रक्त होते हो युद्ध करने वालों का श्रृंगार होते हैं. 17 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि 17 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 50 धावा. 17 चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. प्रतीक चांदगुडे पुन्हा एकदा बॉलर रेडी आहेत. ओ हो हो, लेन बघा तुम्ही, बॉलचा टप्पा बघा काय. प्रत्येक निर्धाव चेंडू इथून पुढे प्रेशर क्रिएट करणार असणार आहे कारण रिक्वायर 100चा ग्राफ वाढला आता. 16 चेंडू मॅच मध्ये आणि 16 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 50 धावा. 16 चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता या खेळामध्ये पुढे. बॉल बॅटच्या पुढे लागलाय चेंडू आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चला नवीन फलंदाज, चला लवकर चला. पन्नास धावा बनवायच्यात अजून 50. संघाचा नेता पडला. प्रतीक चांदगुडे बाद होऊन माघारी आलेला आहे. 15 चेंडू आणि बनवायच्या त्या 50 धावा. पंधरा चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. लखन लकडे ऑन स्ट्राइक इनला जाऊन उभा राहिलेला खेळाडू. तर ज्या गोलंदाजानं विकेट घेतली तो गोलंदाज तुम्हाला ट्रॅक वरती बघायला मिळेल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस ची कहाणी. निर्धाव चेंडू. 14 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या आता 50 धावा. 14 चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता आपण पाहिली या खेळामध्ये. चौदा चेंडूंची मॅच आहे. सोपा प्रीमियर लीगचा लीग पद्धतीचा हा शेवटचा आणि अंतिमचा दिवस. उद्या मात्र तुम्हाला बघायला मिळणार या स्पर्धेचा शेवटचा महाअंतिम सोहळा. क्षेत्ररक्षक समोर आहेत. धाव मात्र एकच आली आहे. अजूनही विजयासाठी 49 धावांची आवश्यकता खेळामध्ये. 49 धावांचा खेळ मॅच मध्ये आपण पाहतो अजून शिल्लक आहे. विजा चमकायला सुरुवात झालेली आहे. पावसाचं वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस पडायला सुद्धा सुरुवात झाली आहे. अजून 12 चेंडू येणं बाकी आहे. ह्या षटकानंतर 2 षटक शिल्लक आहे. 49 धावा दूर आहे टीम. 49 धावांची आवश्यकता. हा खेळ सामना जिंकायचा असेल तर. कोणाचा DRS आहे? अंपायरचा कॉल आहे. हा अंपायरचा कॉल आहे. अविनाश चांदगुडे सर बघतील. बारा चेंडू 49 धावा. 12 चेंडू मॅच मध्ये आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्या त्या 49 धावा.
12 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता आता खेळामध्ये राहिली आहे. बारा चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता खेळामध्ये. चला टाकून घ्या जमीर, चला स्पीडअप करून घ्या. पुन्हा निर्धाव. 11 चेंडू आता मॅच मध्ये आणि 11 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्या 49 धावा. 11 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता आता खेळात राहिली. जमीर आडव्या बॅटनं आपण पाहिला बॉल अक्रॉस द लाईन, मिड विकेट पुढे. एकच धाव त्या चेंडूवरती. शेवटचे 10 चेंडू आता खेळात आहेत आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या अजून 48 धावा. 10 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता खेळामध्ये राहिली आहे. मोठा अंतर राहिले आता विजयापासून टीम दूर. 10 मध्ये 48 ची आवश्यकता. दहा चेंडू मध्ये 48 धावांचा प्रवास आपण पाहतो मॅच मधला. पुन्हा चेंडू निर्धाव चेंडू. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्यात अजूनही 48. 9 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता खेळामध्ये. बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट मध्येच खेळलाय. धाव मात्र जास्त मिळत नाहीये तिथे. एक सोपा वॉरियर्सने या मॅच मध्ये मात्र मोठी पकड दाखवली. गणपत क्षीरसागर यांना विनंती आहे, आपण या स्टेज वरती पावसाचं वातावरण झालेलं आहे, आपल्याला इकडे बोलवलंय. बॅटर पुलर लाईन. जमीर तांबोळीचा अप्रतिम षटक आहे. संजय निकाळजे. हो बॉल लागला का? विजयासाठी आपण पाहिलं अजूनही भरपूर आता धावा बनवायच्या राहिल्या. अडव्या बॅटनं हा चेंडू खेळला स्क्वेअर लेग मध्ये. विजयाचं कॅल्क्युलेशन शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 43 धावा. 6 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. चला टीम चला लवकर, पाऊस आलाय जवळ. सहा चेंडू मध्ये आता विजयासाठी 42 धावांचा प्रवास अजून शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये 42 धावा दूर राहिले. पाटील 11. बॉल क्षेत्ररक्षकाला बेट केलाय. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चानन चौकार. 5 चेंडू.
पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल पंचांनी समोर सांगितलेला आहे. व्हाईट +1 म्हणजे 2 धावा या चेंडूवरती येतील. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे काही चेंडू या मॅच मधील आजच्या दिवसातील होणारा शेवटचा आणि अंतिमचा सामना आहे. पुन्हा एकदा बॅटनं चेंडू मिड विकेट मध्ये आपण पाल बॉल येईल. एकच धाव. बॉल लेफ्ट हँड बॅटर. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपण पाल. एक धाव. विजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करते टीम. राईट हँड बॅटर. पुन्हा एक निर्धाव आलाय. निर्धाव चेंडू. या मॅच मधली फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. 2 बॉल राहिले. 2 चेंडू अजून टाकायचे बाकी आहेत. एकच चेंडू या मॅच मधला. या सामन्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन उभी राहिली सुपर वॉरियर्सची टीम. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर. वाईट बॉल आहे. वाईट आहे. वाईट आहे. मॅच संपायच्या अगोदर कोणी आत जाऊ नका. बॉल आणि या बरोबर लहान मुलं मैदानावरती दाखल. आणि सामना जिंकलाय टीम सुपर वॉरियर्स.